मित्रांनो, आयुष्य कितीही सुंदर असलं तरी त्यात काही लोक असे असतात जे आपल्या प्रगतीला, आपल्या शांततेला आणि आपल्या स्वप्नांना, आपल्या उत्साहाला नकळतपणे किंवा जाणून बुजून नुकसान पोहोचवतात. कधी ते आपल्याला ओळखीचे असतात, कधी अगदी जवळचे आणि कधी तर असे असतात ज्यांच्याकडून आपल्याला धोका कधी स्वप्नातही वाटत नाही. पण सत्य हे आहे, आपलं आयुष्य सुंदर ठेवायचं असेल तर अशा 7 लोकांपासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. नंबर 1, तुमच्यावरती जळणारे लोक. जळणारा माणूस तुमच्या प्रगतीला थेट हानी पोहोचवत नाही, पण तो तुमचं मन मोडणारा वातावरण तयार करतो. त्यांना तुमचं हसू, तुमची प्रगती, तुमचं कौशल्य, तुमची ओळख काहीही सहन होत नाही. ते तुमचं कौतुक नाही करत, पण तुमच्या चुका मोठ्या करून दाखवतात. त्यांच्यामुळे तुमची ऊर्जा कमी होते, तुम्ही स्वतःलाच कमी समजू लागता. जळणारे लोक आग लावतात आणि ती आग मनात पेटली की संपूर्ण आयुष्य जळून जातं. नंबर 2, तुमच्यावरती नियंत्रण ठेवणारे लोक. हे लोक तुम्हाला मार्ग दाखवत नाही तर तुमचा मार्गच काबीज करतात. ते तुम्हाला काय करायला हवं, कसं बोलायला हवं, कोणाशी मैत्री करावी सगळं ठरवतात. अशा लोकांमुळे तुमची स्वतःची ओळख हरवू शकते. त्यांचं प्रेम असो वा नातं, जर ते तुम्हाला स्वातंत्र्यावरती हक्क सांगू लागले तर तो संबंध विषारी बनतो. स्वतःचं आयुष्य स्वतःला घडवायचं असेल तर अशा लोकांच्या सीमा स्पष्ट ठेवा. नंबर 3, सतत नकारात्मक बोलणारे लोक. हे लोक कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही कल्पनेत किंवा तुमच्या कोणत्याही स्वप्नात सकारात्मकता शोधूच शकत नाहीत. तुम्ही त्यांच्यासमोर तुमचा प्लॅन सांगा, ते म्हणतील हे जमणार नाही, तुझ्याकडून होणार नाही, हे आधी कुणी केलं नाही. त्यांचे शब्द तुमचा आत्मविश्वास हळूहळू खाऊन टाकतात. अशा लोकांपासून दूर राहा, कारण ते तुमच्या मनात भीती, शंका आणि निराशा निर्माण करतात आणि हे 3च पदार्थ माणसाचं भविष्य गिळून टाकतात. नंबर 4, तुमच्या स्वप्नाची खिल्ली उडवणारे लोक. जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर एखादं मोठं स्वप्न सांगता, ते पहिल्याच वाक्यात म्हणतात, इतकं मोठं स्वप्न तुझ्याकडून. हे लोक तुमचा आत्मविश्वास हरवत नाहीत, ते तुमचा दृष्टिकोनच मारतात. एखाद्याचं स्वप्न मारणं ही सर्वात मोठी हानी असते, कारण स्वप्न संपलं की माणूसही संपतो. खोटं प्रेम किंवा खोटी मैत्री दाखवणारे लोक. हे लोक तुमच्या चेहऱ्यावरती गोड बोलतात, कौतुक करतात, साथ देतात, पण मागे तुमच्याबद्दल वेगळंच बोलतात. ते तुमच्या चुका लोकांसमोर मिरवतात आणि तुमचे गुण लपवतात. हे लोक तुमच्या चेहऱ्यावरती गोड बोलतात, कौतुक करतात, साथ देतात, पण मागे तुमच्याबद्दल वेगळंच बोलतात. ते तुमच्या चुका लोकांसमोर मिरवतात आणि तुमचे गुण लपवतात. अशा लोकांची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ते चांगले भासवतात. त्यांची ओळख पटेपर्यंत ते तुमचा मोठा घात करू शकतात. नंतर तुमच्या प्रगतीला घाबरणारे लोक. तुम्ही पुढे गेलात तर हे लोक मागं पडतील याची त्यांना सतत भीती असते, म्हणून ते लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्याकडून चुका घडवायला लागतात, योग्य दिशेपासून हटवतात आणि तुमची उंची कमी करतात, खोट्या गोष्टी पसरवतात. त्यांना तुम्ही कमी राहिलात की बरं वाटतं, म्हणून ते तुमच्यातील तेज कमी करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. मित्रांनो, शेवटी लक्षात ठेवा, ही 7 प्रकारची लोक तुमचं आयुष्य थेट नष्ट करत नाहीत. ते तुमच्या मनावर, विचारांवर आणि भावनांवर ते हल्ला करतात आणि मन ढासळलं की संपूर्ण आयुष्य कोसळतं. म्हणूनच कुणावरती प्रेम करा, पण स्वतःवरती जास्त करा. कुणावरती विश्वास ठेवा, पण अंधविश्वास ठेवू नका. आणि सगळ्यांशी नातं ठेवा, पण तुमचं आयुष्य फक्त तुम्हीच सांभाळा, कारण शेवटी तुमच्या मनाचं रक्षण केलं तर तुमचं भविष्य स्वतः सुरक्षित होतं. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.